नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब पण करून घेऊ शकता। व्हिडिओतील सर्व प्रश्न तुम्हाला उपयोगी तर ठरतीलच आणि परीक्षेसाठी नक्की त्याचा उपयोग होईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, जॉर्डन येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधी याने कोणते पदक जिंकले आहे? आन्सर ए, कांस्य पदक जॉर्डन येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधी याने जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेचा साईनाथ पारधी याने किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे? आन्सर सी, 57 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेचा साईनाथ पारधी याने कांस्य पदक पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या साईनाथ पारधी याने कांस्य पदकाच्या लढतीत कोणत्या देशाच्या एरासी मुसान याचा पराभव केला? आन्सर बी, कझाकिस्तान देशाच्या एरासी मुसान याचा पराभव केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावणारा साईनाथ पारधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? आन्सर डी, पालघर या जिल्ह्याशी महाराष्ट्रात संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात येत आहे? आन्सर सी, 23 ऑगस्टला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला विज्ञान रत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर बी, गोविंदराजन पद्मनाभन यांना विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर ए, चंद्रयान 3 या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बोत्सवाना देशातील खाणीतून 2492 कॅरेटचा काढण्यात आला असून तो जगातील कितवा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे? आन्सर डी, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बोत्सवाना हा जगातील कितवा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे? आन्सर बी, दुसरा हा जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर डी, रोहित शर्माला जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड कार्यक्रमात कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर सी, राहुल द्रविड याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA ने 2024-25 आर्थिक वर्षात देशाच्या GDP वाढीचा दराचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे? आन्सर ए, 6.8% वर्तविला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाच्या हस्ते DRIPS पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? आन्सर डी, मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग 2024चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? आन्सर बी, पाटणा या ठिकाणी खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग 2024चे आयोजन करण्यात येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर वुमन अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? आन्सर ए, स्मृती मानधना यांना हा अवॉर्ड मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? आन्सर सी, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, एकूण पर्यावरण उत्पादन GEP इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आन्सर बी, उत्तराखंड हे राज्य पहिले ठरले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश सरकारचा 2023चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर सी, KS चित्रा यांना 2023चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे? आन्सर ए, शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2024मध्ये A+ रेटिंग देण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 19व्या CII भारत आफ्रिका व्यापार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आन्सर डी, नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते.